कोकण म्हटलं की कोकणात प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात काजू व्यवसाय करताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि मित्रांनो, प्रत्येक सीझनला ती गोष्ट करण्याची खूप मजाच वेगळी असते। म्हणजे काजूच्या सीझनला बोंडू हा एक खूप चांगला प्रकारे आपल्याला खायला मिळतो आणि ती खाण्याची मजाच वेगळी असते। आणि हे सगळं आपल्या या व्हिडिओद्वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा। तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर काजू कशा प्रकारे काढतात आणि काय आजूबाजूच्या काही घडामोडी तर ते आपण बघणार आहोत। तर हे बघा, काजू काढलेले आहेत। कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? मी संदेश डिकोलकर, आपलं कोकण गजल या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आत्ता सध्या काजीचा मोसम आहे, आंब्यांचा आणि काजींचा। तर त्याच्यामुळे आता आम्ही काजी काढूक चाललो, लोकांचे नाही, आमचे स्वतःचे काजी काढूक चाललो। ह्या आधी पहिला सांगते, नाहीतर म्हणशात मेलन लोकांचे काजी चोरून आणलं। तर आता काजीक जाऊची तयारी म्हणजे आता पहिली डोक्याक निंबार लागता, त्याच्यावर आमची कवळा नसल्यामुळे टोपी घालूची लागता। तर ही टोपी आणि ह्याका आकडी म्हणतात, आकडी आकडी ही बघा। आता ही अशी आकडी असता, म्हणजे ही बनवलेली आहे लाकडापासून, ह्याच्यात कोयतो अडकवलं जाता, तो दाखवतो तुमका। म्हणजे कसा आकडी लावली काय, कसा खय मध्ये टाळ इलो काय असला तर ता बेनू बिनूक गावता, जरा तोडूक गावता, म्हणून आकडी लावायची। अशी त्याच्यानंतर हो कोयतो हा तो कोयतो लावायचा। ओके, आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काजीक जातात, काजी ठेवतालाच ख्याच्या, त्याच्यासाठी एक पिशी घेतो आणि आता आम्ही काजीक जातो। चला। मित्रांनो, महत्वाची गोष्ट तुमका सांगा विसरलोय, ही ह्याका म्हणतात गका। आणि गका म्हणजे काजी काढूक जर गेला असतो त्याका तशी गका लागता, कारण कशी ह्याका तार लावलेली आहे, हे बघा तुम्ही बघू शकता, तार लावली त्याच्यामुळे काजी वगैरे पटापट येतात। आणि मालवणी भाषेत एक म्हण आहे, ज्याची काठी त्याचे काजी, अशी म्हण आहे एक। पण आता आम्ही गका बघा लय मोठी नाही, बारकी, कारण काजी लहान असल्यामुळे गका ही लहान लागता, मोठे काजी असले तर ती मोठी काठी लागता। आता आपण आपल्या काजीच्या मनान आपण बारकीशी काढूची आणि वरचे काढूचे नाहीत। चला मग काजी काढू जाऊया। शाळेतून इलो काठी आणलं आंबे आणले चोरून, त्वरा वावळान गेलेली होती, वावळान नाही, आता दुपारी पडली होती, वांढरांनी पाडले। आणि हे आमचे दोन साथीदार आहेत, आमचं टफी आणि राणी। म्हणजे रानात गेलो, काजीक गेलो तर जोडी एक लागतात, कोण जनावर इला, काय इला, गौरडो इला तर आपलं सावधगिरीन राहतात, हा, त्याच्यामुळे ते सोबती का। मित्रांनो, आता आम्ही काजी काढतो, तर हे आता वर काजी होत, तर आता ते आम्ही काजी काढतो। तर आपण ज्यावेळी काजू काढत असतो त्यावेळी काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचे आहे, जेणेकरून काजू ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी जो नव्याने आलेला जो मोहर असतो
तो मोहर गळता कामा नये, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्याचं उत्पन्न मिळू शकतं. कारण काजू हा एकाच वेळेस पूर्णपणे पिकत नाही किंवा लागत नाही आहे. पाठीपुढे होत होत जवळजवळ आपण एका काजूच्या आपण 1 महिनाभर आपण काजू काढू शकतो. तर तो मोहर न गळता ही काजू काढायचे असतात. नाहीतर जर तुम्ही सगळ्या जर काठीने गकाने जर तुम्ही खेचण्याचा प्रयत्न केलात तर तो मोहर पूर्णपणे जाऊ शकतो. तर याची काळजी खूप प्रामुख्याने घ्यावी लागते. आणि असं जर घेतलात तर तुम्हाला एक काजू 1 महिनाभर तुम्हाला उत्पन्न देऊ शकतं किंवा त्याचं पुरेपूर तुम्ही फायदा घेऊ शकता. तर ही काळजी घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आता जवळपास आपण बऱ्यापैकी काजू काढलेले आहेत. तर तरी पण अजून वरच्या साईडला आहेत. आपण आपली गका जी आहे ती लहान असल्यामुळे आपण वरती ज्या काजू आहेत तर ते आपण नाही काढत आहोत. आता ज्या आपल्या काठीपर्यंत मिळतात तेवढ्या आपण काजू काढतो आहोत. आणि हे सगळं काढत असताना आजूबाजू चिमण्यांचा आवाज वगैरे खूप छान वाटतं. आणि ही एक मजाच खूप वेगळी असते. हा रे बाबा, बरेचसे काजी काढलं. शुभ्रा आता काजी गोळा करता. ते बघा, काजीची बाग म्हटली तर काजीच्या बागेत कसा असा सगळा साफसफाई करून ठेवची लागता. म्हणजे की त्या काजी मोहरले ना का काजीच्या मुळातली कवळा मारतात अशी पहिली पद्धत होती की कवळा मारायची. म्हणजे काजीच्या आंब्याच्या कलमाच्या बागेत ना जी काय झाडं येतात ती झाडं तोडायची आणि ती झाडं तोडल्याच्या नंतर मग भाजवणी म्हणजे आपण ज्यावेळी जमीन भाजतो भात पेरणीसाठी आणि ती भात पेरणीची जमीन भाजण्यासाठी ही कवळा वापरली जातं. आता ही तुम्ही बघतास ना, शुभ्रा तो सर काजी जमा करता कर गो. बघा काढलंय काजी. हे बघा, ही तुम्ही आता बघतास ना, ही बघा ही अशी कवळा मारून ठेवलेली होत तोडलेली. आता ही खाली नेऊन कोपऱ्यात टाकूची होत नंतर. मग ज्यावेळी टाकतलं त्यावेळी कशी कवळा टाकतात बिकतात ती तुमका दाखवतो. आणि म्हणजे कसं कोपऱ्याची भाजणी केली जाता. आणि नंतर मग आपल्या कसा काजी पण व्यवस्थित काढूक गावतात. खंय काज पडलेली असता ती व्यवस्थित गोळा करूक गावता. आता जवळजवळ अजून काजी मोहरतात. हे बघत अजून असत आणि मोहरतात थोडे. अजून ही बरी फका होता अजून काढूची होती. खंय पिकली होती. हे बघा, ह्याच्यात आता 4 काजी होती, त्याच्यात 1 काज पिकली. ही काढूक राहुली म्हणलं. हे बघत हडे हे बघत हे ते निवड. ते बघ तडे आहेत अजून. हे बघ, मित्रांनो एका म्हणतात बोंडू. हे बघा आता आम्ही हो बोंडू खातलो. या बोंडवाची ही काच काढून टाकायची म्हणजे ठेवायची, भाजून खाऊ गावतली. आणि हो बोंडू भारी. असा काजीक गेला का पाण्याची गरज नाही. ताण लागली काही एक बोंडू खायचो, भूक भागली आणि
आता आम्ही किती वाजता सकाळी 8 साडेआठाक बाहेर पडलो. अजून 10-11 वाजले. नाही भूक नाही ताण नाही. हवा हिरवा गो. तर आता जाऊया पुढच्या काळजी. तर आता किती काजी झालेत ते जरा बघूया. चल जाऊया घराक. दुपार धमाक झाला. खयच्या आगीत घालूचे. बापल्याचं आणि माझं होतं. को सगळेच ओतू नको मेला. लोकांका दाखवू नको. कोण लोक म्हणतीत मेला चोरून आणलंस की काय कोणाचे. तरी बरे गावले. आता ह्याचा आम्ही काजीचा निस्त्याग करतलो. याच्यात थोडे जून काजी हत, पिके काजी हत. पिके कमी काढलं, हिरवे काढलं निस्त्याका होय ते. पण जे खाली पडलेले बिडलेले गावले ते आम्ही गेलो गोळा. बर. तर मित्रांनो, जो आत्ता आपण बघितला तो आपल्या काजू मधला व्हिडिओ होता. आणि काजू कशा काढतात किंवा अजून काही इतर त्या संदर्भात माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नेहमीचा प्रश्न, आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र जरूर करा. भेटू अशा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. काळजी घ्यावा, सुखी राहा.